डाळ बसला यांना. मला सांगायचं एकच, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, छत्रपती शिवाजी राजे आणि संविधानाचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर, ज्यांना वागायला शिकवलं, ज्यांना चालायला शिकवलं, ज्यांनी बोलायला शिकवलं, असे माझे जन्मदाते आई वडील यांना वंदन करून मी भाषणाला सुरुवात करत आहे. भाषण म्हणजे मी काही एखादा वक्ता नाही, भाषण म्हणजे मी काही एखादा वक्ता नाही, एखादी राजकारणी नाही, पण कर्तबगार महिला करता काहीतरी बोला वाटतं आणि छान बोला वाटतं म्हणून दोन शब्द बोलते. अहिल्याबाईचा चौंडी या छोट्याशा गावामध्ये व्यंकुजी शिंदे आणि सुशीलाबाई शिंदे असे भाग्यवान जोडप्याच्या पोटी 18 मे 1725 रोजी एक रत्न जन्माला आलं आणि त्या रत्नाचं नाव काय? पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर. वयाच्या 8व्या वर्षी अहिल्याबाईचा विवाह झाला. मल्हारराव होळकर हे मोहिमेला निघाले आणि त्यांचा मुक्काम व्यंकुजी शिंदे यांच्या येथे पडला आणि त्यांच्या चाणक्य नजरेने ओळखलं की अहिल्या फार चुणचुणीत मुलगी आहे आणि हुशार आहे, ही आपल्या खंडेरावाला करून घ्या. आणि त्यांनी लागले शब्द व्यंकुजीला टाकले आणि तात्काळ व्यंकुजी हो म्हणले आणि त्यांचा विवाह मोठ्या थाटामाटात साजरा पडला. आणि माहेर सोडून अहिल्याबाई सासरी गेल्या. सासरी सासू सासरे प्रेमळ, पण थोड्या कडक शिस्ती त्या गौतमीबाई होत्या. मग कडक शिस्तीमध्ये त्यांना राजनीतीचे डावपेच हे सर्व काही माहिती होते आणि तेच डावपेच अहिल्याबाईने शिकले. आणि अहिल्याबाई मल्हारराव होळकर यांना हातभार लावू लागल्या राजकारणाला. पण थोडे दिवस सुखाचे गेले ना गेले आणि त्यांच्यावर संकट ओढवलं. म्हणजे जाटाच्या लढाईत खंडेराव मारल्या गेले आणि अहिल्याबाई एकाएकी पडल्या आणि सती जायला निघाल्या. पण सती जायला निघाल्या, मल्हारराव होळकरनं सती जाऊ दिलं नाही. आईला तू जरा सती गेली म्हणे तर आपलं होळकर घरानं संपले. त्याच्यामुळे आईलेनंही निर्णय घेतला आणि सती जायला त्या माघारी फिरल्या. पण संकटामागून संकट येत गेले. मुलाच्या दुःखानं मल्हारराव होळकर